आपुलिया हिता जोवासे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने बज घडू त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला 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 सासूराशी जाय माघी परतनी पाय कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा निस्वार्थ प्रेम मुलगीच बापावरती करत असते म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आता सात्विक कुणाला म्हणावं तर सांगतो भजन करा विठ्ठल 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 जेव्हा भिल्लपुरातली शबरी जेव्हा तिचं 18 वर्षे पूर्ण झालं ना तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरवली आणि तिच्या दारापुढे 25 बकराची धावण बांधलेली आहे. शबरीने आपल्या आईला विचारलं आई ही 25 बकराची धावण कशासाठी ग? शबरी उद्या तुझं लग्न आहे ना तुला पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकराची धावण बांधलेली आहे. शबरीने विचार केला दोन एकत्र येण्यासाठी नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी ही 25 जीवांचा घात होत असेल ना मला लग्नच नको. त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला अरण्यात निघून गेली आणि मातरम गुरुशीच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. अनेक वर्षे मातरम गुरुशीची सेवा करू लागली. जेव्हा मातरम गुरुशी निजधामाला जाऊ लागले ना तेव्हा शबरीला सांगू लागले शबरी ह्याच ठिकाणी जगाचा ब्रह्मांड नायक तुला रामप्रभू तुला भेटायला येणार आहे. तेव्हा मात्र शबरी माता आपल्या झोपडी फुले अंतरायची रांगोळी काढायची आणि रामप्रभू चातुर्याने वाट पाहायची. कोण्या दिशेने येतील माझे रामप्रभू? जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के खुटियों का पावन होगा. शबरी माता तेवढ्यावरती थांबले नाहीत. ती रामप्रभूला म्हणू लागली रामप्रभू तुम्ही कृष्णाच्या रूपात या प्रश्नू रामाच्या रूपात या तुम्ही कोणत्या पण रूपात या पण मला येऊन दर्शन द्या. शबरीला म्हणाव सात्विक अजून कोण कोण असेल सात्विक? तर मावले मी परवा मी दिपाळीच्या सुट्टीमध्ये गावी गेला असताना माझा बहिणीचा मुलगा माझ्या जवळच होता. मी दर्शनाला जाऊ लागलो ना तो मला विचारू लागला मामा मामा मी पण येऊ का हो मामा मामा मी पण येऊ का? मी म्हणालो चल आपण दोघे दर्शनाला जाऊ. आम्ही दोघे दर्शनाला जात असताना तिकून एक पेटयात्रा येत होती. पुढे हरे बँड बाजा सजलेली पेटयात्रा ती माझ्या बहिणीच्या मुलानं पाहिलं. तो मला विचारू लागला मामा मामा हे काय मला पण सांगा ना. ची बाळट होती. तो पुन्हा विचारू लागला मामा मामा हे काय मला पण सांगा ना. याची बाळट होती. घाबरेल म्हणून विचार करून सांगितलं बाळा ही शोभायात्रा आहे. आता एवढं सांगितल्यानंतर त्याला गप्प बसायला पाहिजे की नाही? तो मला विचारू लागला मामा अशी शोभायात्रा तुमची केव्हा निघणार? ह्यांना म्हणा का सात्विक संत जनाबाई संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज ह्यांना म्हणावं होतं विठ्ठल पुत्र अथवा कन्या ते कोणत्या कुळामध्ये जन्माला येत असतात ते तुम्हा आम्हाला उडत असतात. यात नवल नाहीये ते देवा सुद्धा उडत असतात. ती कोणत्या देवाला उडत असतात
हेचे कोळेस भजन गौठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई पेटी तबला तबला डाल डाल पकवान शोभा रखुमाई ढोबा 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 नामदेवातच अशी फाटे उठायच्या आणि माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायच्या. सुंदर माझे जाते ग पीर देव तुके 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 ओया गाऊ बहुतुके तू ये रे बाळ विठ्ठला ओया गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओया गाऊ बहुतुके तू ये रे बाळ विठ्ठला ओया गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बाळ पूर्वीच्या संत जनाबाई फाटे उठायच्या आणि माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायच्या. आताच्या संत जनाबाई निंबाच्या झाडाखाली बहु माझा दारू पाई निंबाच्या झाडाखाली बहु माझा दारू पाई कोण्या मेल्यानं केली चाडी शिकून आली पुलीची गाडी कोण्या मेल्यानं केली चाडी शिकून आली पुलीची गाडी आली पुलीची गाडी बावला लावली हात कडी शिकून आली पुलीची गाडी बावला लावली हात कडी बावला लावली हात कडी बावला नेली पुलीची गाडी बावला लावली हात कडी बावला नेली पुलीची गाडी. अहो काय बघताय नेली की तुमच्या भावाला विठाला पुत्र अथवा कन्या ती कोणत्या कुलामध्ये जन्माला असतात त्यांचा हर्ष देवाला वाटण्यासाठी नेमकं त्यांच्या आईवडिलांनी नेमकं काय केलं असेल हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात गीता भाग
विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत तुम्ही दोनच ग्रंथांचे उल्लेख करताय. 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र, 4 वेद एवढ्या ग्रंथांची प्रॉपर्टी असताना तुम्ही दोनच ग्रंथांचे उल्लेख करताय. असं का? तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठला. विठ्ठला 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 एका गावामध्ये श्रीमंत घर, गडगड संपत्ती आणि गावाच्या बाहेर घर. त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरले होते. त्या मावशीने त्या 4 चोरांना पाहिलं. ती मावशी होती हुशार. ती आपल्या पतीशी संवाद साधू लागली. का हो, आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं? ते चोर ऐकतच होते. आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं? ती म्हणाली 20 वर्ष. आपल्याला भगवान परमात्म्याच्या कृपेने आपला एक मुलगा झाला ना, त्याचं नाव काय ठेवायचं? तो म्हणाला हैदर. ती म्हणाली माझा जर हैदर कुठे बाहेर खेळायला गेला ना, मी कशी हाक मारायची दाखवू का तुम्हाला? ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली, अरे हैदर, हैदर, इधर आ जा बेटा, इधर आ जाओ. योग असा त्या घराच्या शेजारी होती पोलीस चौकी. त्या पोलिसाचं नाव होतं हैदर. हैदर नावाचा पोलीस धावतच आला. मावशीला सांगू लागला, का हो मावशी, रात्रीचे 2 वाजलेले आहेत, मला इथं कशासाठी बोलवलं? ती मावशी हात जोडून सांगितली, साहेब, माझ्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरलेले आहेत, मला त्यांच्या तावडीतून वाचवा. त्या हैदर नावाच्या पोलिसाने एकच शिटी वाजवली. 10 पोलिस धावतच आले. त्या 4 चोरांना आपल्या ताब्यात घेतले. दुष्टांत संपला. त्या मावशीने त्या हैदर नावाचा आधार घेतल्यामुळे ती चोरांच्या तावडीतून सुटू शकली ना हो. आपण जे भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन केल्यामुळे कळी काळातून काळ सुटू शकत नाहीये. म्हणूनच जगद्गुरु तुकोबा सांगतात की अखंड चिंतन विठोबाचे. जे अखंड चिंतन विठोबाचे करत असतात ना, त्यांची सेवा आम्हाला घडावी हे जगद्गुरु तुकोबा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तू कमने माझा घडो त्यांची सेवा. 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 तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अरे माझा देवा पार नाही. अरे माझा देवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पाळ नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तया चारिक वाटे देवा ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली
जाता तुम्हाला सांगतो, कोणी व्यसन करू नका, कोणी दारू पिऊ नका, कोणी व्यसनाच्या आधी जाऊ नका. गावचा पाटील होता, 3 एकर जमीन होती, 50 क्विंटल कापूस झाला. त्या पाटलाकडे आम्हा पैसे आले. पाटील याच्या त्याच्या घरी जायचा आणि बोलायचं, दादा मला दारू पिण्यासाठी 5-10 रुपये पाहिजेत, तुम्ही मला देणार का? एका दिवशी अख्खं गाय वगैरे त्या पाटलाला. तो पाटील गावच्या चवंटीवर बसलेला आहे, काय करावं समजत नव्हतं. आणि माय त्या पाटलाकडे दारू प्यायला पैसे नव्हते. तिकून एक माणूस येत होता. त्या माणसाला सांगितलं, दादा मला दारू पिण्यासाठी 5-10 रुपये पाहिजेत, तुम्ही मला देणार का? दादा पाटील तुम्हाला 10 रुपये पाहिजेत ना? पाटील एक काम करावं लागेल. पाटील तुमची जी बायको हापशावर पाणी भरायसाठी आलेली आहे ना, जा तिच्या कंबरड्यात लाद घालून दाखवा. तुम्ही जर तुमच्या बायकोच्या कंबरड्यात लाद घातली ना, तुम्हाला 10 रुपये नाही, तुम्हाला 100 रुपये देणार. पाटलाने कसला तिने विचार करता आपल्या बायकोच्या कंबरड्यात लाद घातली. बायको खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर ती बोलायला लागली, अहो मारताय काय मला? काय चुकलं माझं? माझ्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही. पाटलाला वाटलं की मला 4 चौघात बोलतेस म्हणून पाटलाने आपल्या बायकोवरती हात उचलला. पाटील बायकोला मारायला लागला. मारता मारता त्या पाटलाचा हात त्या जीर्ण झालेल्या साडीकडे गेला. भर चौकात पाटलाने साडी फाडली. ज्यावेळेस साडी फाडली ना, त्यावेळेस ती बोलायला लागली, आता जगायचं नाही. ती घरी गेली. अरे घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर तिने ठरवलं आता जगायचं नाही. 5वीचा मुलगा आला. आईला विचारू लागला, आई काय झालं गाई? आई बाबांना मारलं का गाई? आई थांब, मला थोडं मोठं होऊ दे आई, मी बाबांकडे बघतो गाई. आई रडू नको ना गाई. म्हणून 4 वर्षाची 4थीला मुलगी असणारी शाळेतून घरी आली. आईला विचारू लागली, आई माय काय झालं गाई? बाळांनो, मला तुमच्या बापानं भर चौकात मला मारलं. बाळांनो, रात्रीचे 8 वाजले. मुलांना काहीतरी खाऊ घालावं, गोडधोड केलं. मुलांना काहीतरी खाऊ घातलं. भले कुशीमध्ये 2 लेकरं घेतले. माय झोपी गेली. रात्रीचा 1 वाजला. मुलं सून झोपी गेलेले. मुलांच्या लक्षात नव्हतं आपली आई लढत होती. बिचारे लेकर आहेत, काय कळणार आहे लेकरांना? आई लढायला लागली. 1 वाजला होता. घरामध्ये इंद्राचा डब्बा होता. हातामध्ये इंद्राचा डब्बा घेतला. धड धड तोंडात वतून घेतली आणि ती रात्रभर ती तडपडून ती मरणाला प्राप्त झाली. आई मेली. रात्र झाली, सकाळ झाली. मुलगी उठली आणि आईच्या प्रेताच्या जवळ गेली. आईला सांगितलं, आई काय झालं गाई? आई उठ ना गाई. 5वीचा मुलगा आला. आईला हलवण्याचा प्रयत्न करू लागला. आई उठ ना गाई. आई 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 म्हणून किंकाळी मारली. त्या किंकाळी मारण्याचा आवाज त्या शेजारच्या मावशीकडे गेला. ती शेजारची मावशी धावत आली. दोन्ही मुलांना कुशीत घेऊन सांगायला लागली, बाळांनो आजपासून तुमचे आता तुम्हाला कधीच बोलणार नाही. बाळांनो आजपासून तुमचे आता तुम्हाला कधीच बोलणार नाही. विठाला 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 नाव दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला. 1 महिना झाला, 2 महिने झाले. बघता बघता पोळा जवळ आला आणि त्या पोळ्याच्या सणाच्या दिवशी तो 5वीचा मुलगा गावच्या पाटीलकडे गेला.
पाटलाला सांगितलं, पाटील माझ्या घरामध्ये 10 वर्षाची चौथीला माझी बहीण आहे हो पाटील. मग काय करू पाटील? एक काम करा ना पाटील, मला तुमचे पोळ्याचे बैल धरू द्या ना पाटील. काय रे बाळा? तो मुलगा सांगतो की पाटील माझा बाप दारू पिऊन फिरतोय पाटील, त्या दारूनं माझी माय मेली हो पाटील. एक काम करा ना पाटील, मला तुमचे पोळ्याचे बैल धरू द्या ना पाटील. कशासाठी धरायचे बैल पाटील? मी जरा तुमचे पोळ्याचे बैल धरले ना पाटील, तुमच्या घरातले लोक मला 2 पोळी देतील पाटील. त्याच्यामधली एक पोळी मी माझ्या बहिणीला घेऊन जाईल पाटील, आणि त्याच्यामधली एक पोळी मी माझ्या बैलाला चालू घालील पाटील. त्याला माय नसते ना, त्याला मायची किंमत कळत असते. त्याचा बाप जर व्यसनी असेल ना, घरी जाऊन त्या मुलाला विचारा त्या बापाचं दुःख काय आहे, त्या बापाचं दुःख काय आहे. म्हणून सरकार मायबाप एवढा उपकार करा, ह्या दुकानात तरी दारू विकू देऊ नका. हाय ती दारू कोणती विकताय याचं ध्यान ठेवा साहेब, ह्याचं ध्यान ठेवा. म्हणून ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत कळत असते, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत कळत असते, त्याला पाय नाही त्याला पायाची किंमत कळत असते, तसं त्याला आई नाही ना त्याला आईची किंमत कळत असते. म्हणून कोणी व्यसन करू नका, कोणी दारू पिऊ नका. माझी एवढीच विनंती आहे. जेव्हा ज्ञानोबा इंद्रायणी वरती स्नान करत असताना तिकडून मोरेश्वर काकांनी हाक मारली, अरे कोण? संन्यासाचा ज्ञाना काका, संन्यासाचा ज्ञाना. अरे इंद्रायणी बाटवाची ठरली की काय? नाही काका, 1000 पापांचा उद्धार करणार तीर्थ आहे काका, हे तीर्थ आहे. संन्यासाच्या कालट्यामध्ये इंद्रायणी बाटत नाही हो काका, इंद्रायणी बाटत नाही. अरे तू मला ज्ञान शिकवतोयस? नाही काका, 4-5 बामणाची मुलं घाटावरती खेळत होते. तिकडून मोरेश्वर काकाने हाक मारली, अरे बघताय काय ह्या ज्ञानाला हाना. कोणी लाता घाल, कोणी बुक्या घाल, मारू लागले. ज्ञानोबा तिकडून मोरेश्वर काका धावत धावत आले, जोड्या सकट ज्ञानोबारांच्या कंबरड्यात लाज घातली. ज्ञानोबा खाली पडले. खाली पडल्याच्या नंतर ज्ञानोबारांच्या मुखातून रक्ताची गोळी निघाली, रक्ताची गोळी निघाली. तरी ज्ञानोबा काही म्हणले नाही. ज्ञानोबाला उलट बोलून कधी माहित नव्हतं. म्हणून ज्ञानोबा कसे तरी उठले ना, आपले चिमुकले हात जोडले, सांगितलं काका मला मारू नका ना काका. काका हा जर ज्ञाना पुन्हा इंद्राणी वरती दिसला ना काका, ह्या ज्ञानाला तुम्ही तुडून मारा, पण मला आईकडे जाऊ दे ना काका, मला आईकडे जाऊ दे ना. म्हणून ज्ञानोबा कसं तरी सुटका करून घेतले आणि सिद्धबेटाच्या दिशेने पळू लागले, धावू लागले. आणि आई म्हणून किंकाळी मारली. त्या किंकाळी मारण्याचा आवाज त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आईच्या कानापर्यंत पोहोचला. आई सायरा वायरा धावू लागली, बाळापर्यंत आली. सांगितलं बाळा, अश्रू पुसले. सांगितलं बाळा काय झालं रे ज्ञाना, काय झालं? तू इंद्रायणी वरतून पाय निसटून पडलास का ज्ञाना? नाही ग आई, मला मोरेश्वर काकाने मारलं ग आई, मला मोरेश्वर काकाने मारलं ग आई. मी आता इंद्रायणी वरती कधीच जाणार नाही ग आई, मी आता इंद्रायणी वरती कधीच जाणार नाही. ज्ञानोबाराला एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला. ज्ञानोबा मधुकडी मागायला जात असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावरती शेट टाकायची हो. ज्ञानोबाराला एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला. तेच ज्ञानोबराय आज समाधी घेतले. 1000 कोटी लोक ज्ञानोबरांच्या पाया पडले आहेत. समाधी घेतली आडंगी,
समाधी घेतली आळंदी. 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 भवती शोभे श्रीधामांदी. भवती शोभे श्रीधामांदी. समाधी घेतली आळंदी. समाधी घेतली आळंदी. समाधी घेतली आळंदी. समाधी घेतली आळंदी. ज्ञानोबाला एवढा त्रास झाला तेच ज्ञानोबाला समाधी घेतले. हजारो कोटी लोक ज्ञानोबांच्या पाया पडायला येतात. म्हणून तुम्हाला एक दृष्ट सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, 2 वर्षाचा बाळ होता. तो लहान असताना त्याची आई मरण पावली. प्रसादीला रोग जळला. सकाळची वेळ होती. आई झोपीत मेली. आई गतरपान झाली. आईची प्रेतयात्रा अंगणामध्ये सजत होती. बाळा उठला आणि डोळे चोळीत चोळीत आईच्या पाशी गेला. आईला सांगितलं, आई आई उठ ना गाई, मला शाळेत जायचे, मला डब्बा करून दे ना गाई. आई मला आंघोळ घाल ना गाई, माझे कपडे धुवून दे ना गाई. आई उठ ना गाई, माझा डब्बा करून दे ना गाई. आई काय उठेना. बाळ्याने आगली नाव दिला. आगली नाव दिल्याच्या नंतर बाळ्या घरी आला. एक घरामध्ये सावत्र आई आली. बापाने 1.25 महिना दुसरं लग्न केलं. एक ध्यानात ठेवा, पत्नी मेल्याच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी भेटत असते, पण लेकराला माय नाही भेटत. विठ्ठल 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 मध्ये सावत्र आई आली. मुलाचा खेळ सुरू झाला. मुलाला भांडे घासायला लावायची, फरशी पुसायला लावायची, कपडे धुवायला लावायची. सलकरणे मोलकरणी सारखे काम तो बाळ्या करायचा. एका दिवशी मात्र त्या सावत्र आईला कुठेतरी बाहेर फिरायला जाण्यासाठी सांगितलं बाळ्याला. बाळ्या, हे माझी ठेवणीची साडी आहे, तू याला इस्त्री कर बाळ्या. बाळ्या आईला सांगितलं, आई मला इस्त्री करता येत नाही गाई, खाता येते का? इस्त्री करायला लागला मुलगा. इस्त्री करताच न करता तिकडून त्याचा वर्ग मित्र आला, चौथीचा वर्ग मित्र आला. सांगितलं, बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. बाळा वही आणायला गेला, त्याचीच इस्त्री तापलेली ती ठेवणीची साडी जळून खाक झाली. म्हणून त्या खाक झालीचा वास, दुर्पवास त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचला. आई सायराबाईला धावू लागली. आई त्या साडीपाशी आली. बाळ्याला बोलवलं, बाळ्या इकडे. बाळ्या भीत आला. सांगितलं, माझी ठेवणीची साडी ज्वाळास बाळ्या, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. कपडे काढ.
बाळ्या कपडे काढला, खाली वाग. बाळ्याला वाटलं की आपली आई आपल्याला पायच पडायला लावते की काय. कसलाच नाही विचार करता त्या सावत्र आईने ती इस्त्री घेतली, त्या खाली वाकल्याच्या मुलावरती पाठीवरती ठेवली. मुलाने आई म्हणून किंकाळी मारली. किंकाळी भल्या मोठ्या फोड आला पाठीवरती. मुलगा धावत धावत देवारापाशी गेला. तिकडे देवारापाशी आईचा फोटो होता. आईला सांगितलं, गुडघे टेकवले. आईला सांगितलं, आई तुला जायचं होतं ना ग आई, तू मला तरी घेऊन जायचं होतं ना ग आई. अरे कौन सी चीज है तो यहाँ नहीं मिलती. अरे कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ नहीं मिलती. या जगत्वामध्ये आई